घ्यायचा आहे म्हणून हायवेवाल्यांची यंत्रणा आपल्या मागे लागली. पण 27/1/2024ला हायवे ऑथॉरिटी कोल्हापूरनं आपला एक प्रस्ताव पाठवला आहे सेगमेंटल पुलाचा 180 कोटीचा. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की उंबरज गावानं काम अडवले म्हणून हे सेगमेंटल पुलाचा प्रस्ताव त्यांनी वर पाठवला की ग्रामस्थांना आत्ता हे दिलेलं सोयीत आपल्याला काहीच दिलेलं नाही उंबरज आई या यंत्रणा सगळ्या फक्त एक आपलं पाटण ठिकाणातलं जो बोगदा आहे त्याची फक्त लांबी वाढवली. ती मागणी कधी गावाची नव्हती. गावाची पहिल्यापासून मागणी म्हणजे 2017 ग्रामपंचायत असू द्या गाव असू द्या सगळ्यांची मागणी एकच आहे की आम्हाला सेगमेंटल पूल दे किंवा उड्डाण पूल जेणेकरून गावाच्या वर्दळीला येण्या जाण्यासाठी मोठा ॲक्सेस भेटेल. त्या ज्या हिशोबाने त्यांनी कधी विचार केला नाही. फक्त तेवढा एक पूल आणि आपले मांड्याचे दोन्ही पूल मांड आणि तारळी दोन पुलांनी आपण पहिल्यापासून या कामाला विरोध केलाय. आमच्या गावाला जर तुम्ही कराडला देताय तर आमच्या गावाला 840 मीटरमध्ये आपल्या इथं जरा भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला तर 840 मीटरमध्ये एवढ्या मोठ्या गावाचा रहदारी फक्त आपण घालवतो 4 बोगद्यात म्हणजे काहीतरी 100-150 फुटातनं आपण इतकी माणसं रोज 5-50 हजार माणसं परत सर्व्हिस रोडचं ट्रॉफिक आहे आपलं पाटण पंढरपूर हे तर हायवे शाळा आपल्या इथं रस्त्याकडे आहेत 2-3 बस स्टँड आहे मार्केट कमिटी आहे. ह्या हिशोबाने आपण गाव म्हणून पहिल्यापासून त्याला विरोध केला आहे की आमच्या इथं तुम्ही सेगमेंटल पूल कराच म्हणून. त्यांनी त्या पत्रात उल्लेख काय केला आहे की 2021ला एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये उंबरज आणि उंबरजमधले काही ग्रामस्थ मिटिंगला आलेले लोकप्रतिनिधी होते खासदार आमदार मंत्री होते. त्या मंत्र्यांनी त्या गोष्टीसाठी सहमती दाखवली की या गोष्टीसाठी बाबा सहमती आहे. त्यानंतर एक अधिकारी त्यांनी पाठवून दिलेला तो अधिकारी आला तर त्यांनी काय किवऱ्या म्हणजे त्या काढल्या नाही त्या पत्रात लिहिले असं. ह्या गोष्टी आपल्याला कोणाला माहीत नाही की ह्या तिथं मिटिंग झाली किंवा ग्रामपंचायतीने तसं बोलावून सुद्धा आलेलं नव्हतं. त्यांनी काय केलं सध्या हो एक तर काय केलं ऑफिसमध्ये बाहेर तुमच्या जे नाही करायचं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी बातमी आपल्या हातात लावून त्याचं काम किती कागदावर केलं. आता एक गेल्या 6 महिन्याच्या कॉलेजमध्ये आपलं बऱ्यापैकी काम आता त्यामुळे आपल्या गावातल्या लोकांच्यावर आपण आक्षेप नको. नाही मी मुद्दा सांगतो. नाही आपण इथं नाही पत्रातला मुद्दा काय आहे की त्यांनी त्याचं भांडवल दिलं चुकीची माहिती दिली. नाही पत्रातला सगळा मुद्दा वाचला लागतो. कोणत्या यंत्रणेचं म्हणजे आमच्यावर प्रेशराईज केलं दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही म्हणजे NH 48 व राष्ट्रीय राज्य महामार्ग पाटण पंढरपूर बंद पाडू व तीव्र आंदोलन करू. ग्रामस्थांच्या वतीने आज जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे सेगमेंटल पुलाची मागणी आमची बऱ्यापैकी मंजुरीच्या मार्गावर आहे. आज जवळपास आम्ही 2004 पासून यासाठी संघर्ष करतोय. कितीतरी लोकांचा यात बळी गेलाय की या रस्ता क्रॉस करताना वगैरे. तर अनायसे आता सेगमेंटल पूल गावासाठी मंजूर झाला. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी मान्यता दिल्या. फक्त त्याची मंजुरी येणं बाकी आहे. तर हे काम करत असताना जी यंत्रणा आहे NH 48ची ही आजूबाजूचे पूल तयार करण्याचं जे काम करते त्याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र स्वरूपाचा विरोध आहे. जोपर्यंत आमचा हा जो उड्डाण पूल आहे सेगमेंटल पूल आहे हा जोपर्यंत त्याची रितसर मान्यता येत नाही आणि त्या पुलाचा जोपर्यंत शुभारंभ होत नाही तोपर्यंत आजूबाजूच्या कुठल्याही पुलाला हात घालू नये यंत्रणेनं. अन्यथा ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल. प्रसंगी रास्ता रोको करण्याची सुद्धा आमची ग्रामस्थांची भूमिका आहे. धन्यवाद.